नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर तुमचं आपल्या एजो शॉप युट्यूब चॅनलवर एजो शॉप ऑफलाईन क्लासेसवर स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओचं टायटल आहे की इयत्ता 10वी नंतर काय। तर सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी पालकांना पडलेला प्रश्न व विद्यार्थ्यांना आहे की 10वी नंतर काय करावे। 10वीच्या परीक्षा संपल्या आहे, आता प्रत्येक घरात प्रत्येक पालकांच्या मनात एकच चर्चा एकच चिंता आहे, पुढे काय। मी आज तुमच्याशी गोड गोड बोलणार, तुम्हाला खोटं स्वप्न दाखवला किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्राची मार्केटिंग करण्यासाठी आलेलो नाही। एक प्रॅक्टिकल माणूस म्हणून या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा पालक म्हणून आज आपण फक्त आणि फक्त फॅक्ट्स आणि वास्तव सविस्तर बोलणार आहोत। आपल्या भारतामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेले एक अत्यंत चुकीची समज म्हणजे 90% वर मार्क मिळाले की डोळे झाकून सायन्स करायचे, 60 ते 70% मार्क मिळाले की कॉमर्स कडे वळायचे आणि त्यापेक्षा कमी मार्क मिळाले की आर्ट घ्यायचं। तर हे लॉजिक आजच्या 21व्या शतकामध्ये 100% चुकीचं आहे। तुमचं मार्कशीट तुम्हाला हे अजिबात सांगत नाही की तुमचे भविष्य काय आहे। ती मार्कशीट फक्त हे सांगते की तुम्ही मागच्या वर्षभरात पाठांतर किती केला, अभ्यास किती केला, तुम्हाला किती अभ्यासामध्ये सर्व सविस्तर समजलंय का, याचा प्रमाण म्हणजे तुमचं ते मार्कशीट असतं। आणि चांगलं कॅरियर निवडताना विद्यार्थ्याची आवड म्हणजे इंटरेस्ट आणि त्याची क्षमता कॅपेबिलिटी ओळखणे सर्वात महत्वाचे असते। आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा असेल पण आपण या सर्वांच्या क्षेत्रात अत्यंत सखोल असा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। सर्वांची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण बोलूया 11वी साठी। 11वी या वर्षाबद्दल आपल्याकडे अतिशय गैरसमज म्हणावा की 10वीत खूप अभ्यास केला की आता 11वी म्हणजे आराम, 11वी मध्ये अभ्यास करण्याची गरज नाही। हा विचार तुमच्या मुलांच्या कॅरियरच्या सर्वात मोठी चूक ठरू शकतो, कारण 11वी व 12वी आणि पुढील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा महत्वाचा बेस असतो। तुम्ही जेई देणार असाल, नेट देणार असाल किंवा सीए ची परीक्षा देणार असाल, त्या सर्व परीक्षेसाठी 50% जास्त अभ्यासक्रम हा 11वी वर आधारित असतो। त्यामुळे 11वी हा सर्वात महत्वाचा असतो। जर मुलांनी 11वीत आराम केला तर 12वीत त्याच्यावर अभ्यासाचा असा काही डोंगर कोसळतो की मुलं डिप्रेशन मध्ये जातात, कारण एक वर्षात 12वीचा अभ्यास होत नाही। त्यामुळे 11वीला विश्रांती वर्ष किंवा रेस्ट इयर न मानता तयारीचं प्रिपरेशन इयर मानणं अत्यंत महत्वाचं आहे आणि खरा फोकस हा इथूनच सुरू होतो। तर चला बघूया, सर्वात सुरुवातीला पॉप्युलर म्हणजे पालकांचा आवडता स्ट्रीम ज्याला आपण म्हणतो की सायन्स, सगळ्यात महत्वाचं पालकांचा ओढ किंवा विद्यार्थ्यांचा ओढ असतो तो सायन्सकडे। जेव्हा तुम्ही सायन्स घेता तेव्हा तुमच्याकडे दोन मोठे स्पष्ट असे दोन रस्ते असतात। यामध्ये पीसीएम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स आणि पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। तर यामध्ये जर तुमचं लॉजिक अत्यंत शार्प असेल, तासन तास गणिते सोडवण्यात तुम्हाला कंटाळा येत नसेल आणि गणिताशी तुमची खरी मैत्री असेल तर पीसीएम घ्या। पीसीएम म्हणजे फक्त सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग राहिलेली नाही। आजचा आणि उद्याचा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग आणि सायबर सिक्युरिटीचा आहे। जर तुम्हाला कॅम्प्युटर समोर बसून कोडिंग करण्यात रस असेल, नवनवीन सॉफ्टवेअर बनवण्याची तुमची इच्छा असेल तर हा रस्ता तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे। पण एक प्रॅक्टिकली गोष्ट लक्षात ठेवा, आयआयटी किंवा एनआयटी मध्ये जाण्यासाठी द्यावी लागणारी जीई सारखी परीक्षा ही सामान्य परीक्षा नाही, खूप अवघड परीक्षा असते। त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो, प्रचंड ताकद लावावी लागते आणि एकाग्रता सगळ्यात महत्वाची असते। जर ती तयारी असेल तर या मार्गावर तुम्ही नक्की जा, या मार्गावर नक्की पाऊल ठेवा। दुसरीकडे जर तुम्हाला बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र खऱ्या अर्थाने आवडत असेल, मानवी शरीराचा अभ्यास करण्याची आवड असेल आणि नीट देऊन डॉक्टर व्हायचं असेल तर पीसीबी हा गट तुम्ही निवडा। पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। पण मी पालकांना स्पष्ट सांगू इच्छितो की मेडिकलचा रस्ता हा 8 ते 10 वर्षाचा तपश्चर्याचा आहे, खूप मोठा कालावधी लागतो। एमबीबीएस नंतर एमडी किंवा एमएस आणि नंतर स्वतःची प्रॅक्टिस सेट करणे यात आयुष्याची उमेदीचे अनेक वर्ष चालले जातात। जर विद्यार्थ्यांची एका जागी बसून सलग 10 ते 12 तास अभ्यास करण्याची मानसिकता असेल, तयारी असेल तर
तर नक्की करा, पण जर नसेल तर डॉक्टरच्या लाईनला जाऊ नका. या प्रतीक्षामोहापायी किंवा मुलावर लादू नका की त्याला डॉक्टर बनवायचंय आणि डॉक्टर झाला पाहिजे, असं तुमचे त्याच्यावर लादू नका. त्याचप्रमाणे पीसीबी मध्ये एमबीबीएस व्यतिरिक्त BAMS आहे, BHMS आहे किंवा BDS आहे. त्याचप्रमाणे फिजिओथेरपी आहे, त्यानंतर त्या ठिकाणी डेंटिस्ट आहे. तर असे अनेक चांगले पर्याय आहेत. या व्यतिरिक्त सायन्समध्ये फार्मसी, त्यामध्ये बी फॉर्म, डी फार्मसी, ज्याला आजच्या जगात प्रचंड मागणी आहे. तसेच ऍग्रिकल्चर मध्ये देखील तुम्ही BSc ऍग्री करू शकतात, एव्हिएशन करू शकतात. यासारखे अत्यंत उत्कृष्ट प्रॅक्टिकल पर्याय देखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपण लक्ष दिले पाहिजे किंवा ते सायन्स. यानंतर आपण बघणार आहोत सेकंड फॅकल्टी कॉमर्स. फक्त हुशार मुलं सायन्सकडे जातात, हा आजचा सर्वात मोठा विनोद आहे. तसं नाही. सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी, मोठमोठाले उद्योगधंदे चालवणारी बहुतेक माणसं ही कॉमर्स मधून आलेली असतात. जर तुमचं आकड्यांशी, गणिताशी चांगलं असेल आणि तुम्हाला अर्थकारण, फायनान्स, त्याचप्रमाणे टॅक्स हे समजून घ्यायचा असेल तर कॉमर्स तुमच्यासाठी सोन्याची खाण आहे. तुम्ही कॉमर्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट, त्याचप्रमाणे CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, त्यानंतर कास्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट म्हणजे CMA हे अत्यंत प्रतिष्ठित आणि उच्च उत्पन्न देणारे कोर्स त्या ठिकाणी आहे. CA ची परीक्षा कठीण असते, पण एकदा तुम्ही पास झालात की जगातल्या कोणत्याही मोठ्या कंपनीत तुम्हाला मानाचे स्थान मिळते. ज्यांना बिझनेसमध्ये आवड आहे, अशा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, स्टार्टअप स्वतःची कंपनी उभी करायची आहे, त्यांनी कॉमर्स घेऊन BBA आणि त्यानंतर चांगल्या इन्स्टिट्यूट मधून MBA ची नक्की विचार करावा. आजच्या काळात स्पर्धा परीक्षा आपण ज्याला म्हणतो, त्याप्रमाणे फायनान्शियल अनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, स्टॉक मार्केटिंग एक्सपर्टची मागणी जगभरात प्रचंड वेगाने वाढत आहे. कॉमर्स तुम्हाला पुस्तकी ज्ञानासोबत व्यवसायाची खरी भाषा आणि पैसा कसा वाढवायचा हे शिकवते. त्यानंतर कॉमर्स झालं, सायन्स झालं. यानंतर आपण आता बघणार आहोत आर्ट्स. आपल्या समाजात ज्या क्षेत्राकडे सगळ्यात कमी लक्ष दिलं जातं, कारण सर्वात जास्त मार्क असलं की सायन्सकडे जायचं, सर्वात त्यापेक्षा थोडे कमी असले की कॉमर्सकडे जायचं आणि शेवट पर्याय म्हणजे आर्ट. तर ज्याला दुय्यम वागणूक दिली जाते, पण वास्तवात लक्षात घ्या, ज्याला दुय्यम वागणूक दिली जाते पण वास्तवात जे क्षेत्र या संपूर्ण देशाला चालवणारे प्रशासकीय अधिकारी घडवतं ते म्हणजे आर्ट असतं. ज्यामध्ये UPSC, MPSC सारख्या परीक्षा देऊन IAS, IPS आणि RIS यासारखे उच्च अधिकारी व्हायचे असेल तर आर्ट सारखा पर्याय कुठलाही नाही. एक स्ट्रॉंग फाउंडेशन म्हणजे आर्ट आहे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र याचा सखोल अभ्यास आर्ट्स मध्ये होतो. या व्यतिरिक्त आर्ट्स मध्ये लॉ, त्याचप्रमाणे लॉ म्हणजे तुम्ही BA LLB करू शकता, अत्यंत पॉवरफुल पर्याय आहे. त्याचप्रमाणे इंजिनियर्स पेक्षाही जास्त पॅकेज त्या ठिकाणी मिळते. तसेच सायकोलॉजी, मानसशास्त्र, ज्याची आणि कंपनी, कॉर्पोरेट या किंवा जर्नलिस्ट म्हणजे पत्रकारिता, मास कम्युनिकेशन आणि डिझाईन सारखी अत्यंत आधुनिक आणि हाय पेइंग कॅरियर आर्ट्स दडवलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ते करू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही उत्तम विचार करू शकत असाल, समाजाचा आणि मानवाची वर्तनाचा अभ्यास करण्याची तुमची तयारी असेल तर आर्ट्स तुम्हाला खूप पुढे आणि घेऊन जाऊ शकतं आणि उच्च पदावर घेऊन जाऊ शकतं. हे क्षेत्र कमी मार्कांच्या मुलासाठी अजिबात नाही. व्यापक आणि प्रगल्भ विचार करणाऱ्या मुलांसाठी आर्ट असतं, ज्याचा विचार करण्याची क्षमता खूप आहे, त्याला सर्व विषयामध्ये खूप ज्ञान आहे. तर अशा विचारांच्या मुलांसाठी आर्ट असतं. आता आपण या एका क्षेत्राबद्दल बोलूया ज्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले जाते, प्रॅक्टिकल आणि व्हॅकेशनल कोर्स. आता आपण तिन्ही फॅकल्टी बघितली, सायन्स, आर्ट आणि कॉमर्स. त्यानंतर आपण आता बघूया प्रॅक्टिकल आणि व्हॅकेशनल कोर्स. व्हॅकेशनल कोर्स यामध्ये ITI डिप्लोमा, प्रत्येक विद्यार्थ्याला 500 पानाची पुस्तके वाचायला आवडेलच असं नाही. काही मुलांना बघा पुस्तक वाचण्याचं खूप जीवावर येतं, पण प्रॅक्टिकल करायचं असेल तर ती मुलं एखादा प्रोजेक्ट बनवायचा असेल तर लगेच बनवतात, पण पुस्तक वाच म्हटलं की ते वाचत
नाही. तर मुलांचा कल हा पुस्तकी अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकल आणि हाताने काम करण्यास हँड्स वर्क ज्याला म्हणतो जास्त असतो. तर त्यांना स्वतःच्या हाताने गोष्ट बनवायला आवडते. त्यांनी इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढायला किंवा मशीन सोबत काम करायला आवडते. अशा विद्यार्थ्यांसाठी 10वी नंतर थेट 3 वर्षाचा डिप्लोमा असतो. आता डिप्लोमा 3 वर्षाचा असतो. 10वी नंतर म्हणजे 11वी-12वी करण्याची तुम्हाला गरज पडत नाही. कमी वेळेमध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण करून लगेच नोकरीला लागू शकता. ज्यांना लगेच पैसा कमवायचा आहे त्यांच्यासाठी पॉलिटेक्निक हा एक अत्यंत स्मार्ट आणि प्रॅक्टिकल निर्णय आहे. त्यातून तुम्ही थेट इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षात प्रवेश मिळवू शकता. जर तुम्ही डिप्लोमा केला आणि डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला जर डिग्री करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट 2ऱ्या वर्षाला डिग्रीचे ऍडमिशन घेऊ शकतात. त्याचप्रमाणे ITI मधील काही कोर्स असतात ज्यामध्ये फिटर टर्नर, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिकल असे कोर्स करून विद्यार्थी अत्यंत कमी वयात स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. त्यांना थेट इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळते. या सर्वांच्या पलीकडे आजच्या 21व्या शतकात एक नवीन जग निर्माण झाले आहे ते म्हणजे बिझनेस आणि स्टार्टअप्स. पारंपरिक नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हा आजचा ट्रेंड आहे. जर एखाद्या नोकरी करून आपण पेमेंट कमवू शकतो 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, पण तो व्यवसाय आपला पारंपरिक नाही. आपण रिटायर झालो म्हणजे आपलं पगार बंद होतो. पण तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय केला तर तो पारंपरिक व्यवसाय होऊ शकतो. तुम्ही केल्यानंतर तुमची मुलं देखील तो व्यवसाय कंटिन्यू पुढे नेऊ शकतात. त्यामुळे हा हक्काचा व्यवसाय त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात. जर म्हणजे पारंपरिक नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे हा आजचा सर्वात महत्वाचा ट्रेंड आहे. जर तुमच्या जोखीम घेण्याची म्हणजे रिस्क घेण्याची क्षमता असेल, एखादा प्रॉब्लेम ओळखून त्यावर सोल्युशन काढण्याची सोल्युशन काढण्याची तुमची तयारी असेल, तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्टार्टअप सुरू करू शकता. यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज लागत नाही. ती व्यावसायिक दृष्टिकोन आणि प्रचंड जिद्द लागते. फक्त तुमच्यामध्ये एक व्यावसायिक दृष्टिकोन पाहिजे आणि प्रचंड अशी जिद्द पाहिजे. आणि याच आधुनिक जगाचा सर्वात मोठा भाग म्हणजे फ्रीलान्सिंग आणि स्किल बिल्डिंग. यामध्ये आजच्या डिजिटल युगात कंपन्यांना तुमच्या कागदी डिग्रीपेक्षा बी सर्वात महत्वाचं असतं तुमचं स्किल. बघा त्या ठिकाणी कंपनीवर सगळ्यात महत्वाचं असतं की तुमच्याकडे डिग्री नसेल ते चालेल, पण तुमच्यामध्ये काय स्किल आहे, तुम्हाला स्वतः काय येतं हे सर्वात महत्वाचं असतं. कारण काही जणांकडे डिग्री असतात पण त्यांना ती डिग्री असून उपयोग नाही, त्यांना ते प्रॅक्टिकली करता येत नाही. म्हणून सर्वात महत्वाचं असतं प्रॅक्टिकल. कागदापेक्षाही महत्वाचं असतं आपला दिमाग, आपण केलेले काम, आपण करत असलेलं वर्क, आपली बुद्धी. तर यामध्ये जास्त रस आहे व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, कंटेंट रायटिंग यासारखी स्किल आज कोणत्याही पारंपरिक पदवीपेक्षा जास्त पैसा आणि जागतिक संधी त्या ठिकाणी तुम्हाला निर्माण करू शकतात. त्याचप्रमाणे भारतात घरात बसून तुम्ही अमेरिकेतील क्लायंट सोबत काम करू शकतात आणि डॉलर्समध्ये कमाई करू शकता. यालाच गिग इकॉनॉमी असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या अमेरिकन कंपनी सोबत सुद्धा तुम्ही करार करू शकता आणि त्यांच्या क्लायंट सोबत तुम्ही इथं बसून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. नेमकं याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मी एक अत्यंत महत्वाचे ई बुक तयार केले आहे ज्याचे नाव आहे 100 डिजिटल जॉब्स अँड कॅरियर यू कॅन डू फ्रॉम एनिवेअर. हे पुस्तक मी या ठिकाणी तयार केलेलं आहे. या पुस्तकात मी अशा 100 कॅरियर पर्यायाची सविस्तर माहिती दिली आहे जे पूर्णपणे स्किल बेस्ड आहेत आणि ज्याच्यासाठी कोणतीही पारंपरिक डिग्रीची गरज नाही. नो निडेड म्हणजे डिग्रीची गरज नाही. तुमच्याकडे फक्त इंटरनेट, एक लॅपटॉप आणि योग्य कौशल्य असेल तर तुम्ही जगात कुठूनही काम करून एक अत्यंत यशस्वी आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र जीवन जगू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाच्या चौकटी बाहेर जाऊन आधुनिक जगात स्वतःची ओळख निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे, ज्याला आपण रोड मॅप देखील म्हणू शकतो. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आणि हा विशेषतः माझ्या समोर बसलेल्या पालकांसाठी आहे. कृपया तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्ने आणि तुमच्या अपेक्षाचे ओझे तुमच्या मुलावर लादू
नका. मला डॉक्टर व्हायचं होतं पण मी झालो नाही, मग मी आता माझ्या मुलाला डॉक्टर करणार. पण तसं होऊ नका, कारण त्याची पण क्षमता बघा, त्याची आवड बघा, त्याचा इंटरेस्ट बघा. स्वप्ने आणि तुमच्या अपेक्षाचे ओझे तुमच्या मुलांवर बिलकुल लादू नका. माझा शेजारचा मुलगा इंजिनिअरिंगला गेलाय, माझा शेजारच्या मुलाला कोट्याला पाठवलंय म्हणून मी पण माझ्या मुलाला कोट्याला पाठवू, हे अजिबात करू नका. आपण म्हणतो ना, एखाद्याने सोन्याची साखळी घेतली तर आपण काही दोरीनं गळा आवडायचा नसतो. मग त्यामुळे आपण देखील विचार करायचा असतो की विद्यार्थ्याचा नैसर्गिक कल काय आहे हा ओळखा. इथूनच एजेस ऑफ क्लासेसचं लॉजिक आणि आमचे महत्व समोर येतं. 10वी नंतर सायन्स घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं, हा इतका मोठा निर्णय एका रात्रीत तयार होत नसतो. यासाठी संपूर्ण निर्णयाचा खरा बेस, खरा पाया, फाउंडेशन आपण ज्याला म्हणतो, तो 5वी ते 10वी यामध्ये निर्माण होत असतो. जेव्हा मुलगा 5वी किंवा 8वीला असतो तेव्हा त्याला गणिताचे समीकरण खरोखर जमतंय का, विज्ञानाचे कन्सेप्ट तो प्रॅक्टिकली आयुष्यात जोडून बघू शकतो का, त्याला भाषेची आवड निर्माण होते काय, हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. आणि आमचं एजो शॉप मध्ये आम्ही फक्त 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 99% मार्क मिळवणारा विद्यार्थी किंवा मशीन तयार करत नाही, तर आम्ही विद्यार्थ्यांचा खरा कल ओळखायला आयडेंटिफाय मदत करतो. आमचे आधुनिक डिफिनेशन बॉक्स आणि प्रॅक्टिकल शिकवण्याची पद्धत मुलांच्या मनातील विज्ञानाची गोडी किंवा गणिताची भीती ही मुळापासून नष्ट करतो. जर तुमचा विद्यार्थ्याचा पाया 5वी ते 10वी मध्ये एजो शॉप सारख्या अत्यंत भक्कम आणि प्रॅक्टिकल सिस्टीम सोबत तयार झाला, तर 10वी नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न पालकांना अजिबात सतवणार नाही. कारण आमच्याकडे जे शिक्षक आहेत ते अत्यंत हुशार, त्याचप्रमाणे प्रभावी व खूप अनुभवी शिक्षक आहे. आमच्याकडे जे मॅथ शिकवतात ते शिक्षक 35 वर्षाचा अनुभव एका ग्रँटेड शाळेवर त्यांनी काढलेला आहे आणि रिटायर झाल्यानंतर ते आपल्या क्लासवर एजो शॉपवर क्लास घेत आहेत. तर असे अनुभवी शिक्षक आपल्याकडे आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी रिसर्च करा. डू यू रिसर्च, वेळ घ्या, मुलाशी अत्यंत शांतपणे मित्रत्वाने चर्चा करा. 10वीची मार्कशीट हा जीवनाचा शेवट नाही, तो फक्त एक मोठ्या प्रवासाची एक छोटीशी सुरुवात आहे. तर तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा, ITI, बिझनेस किंवा फ्रीलान्सिंग, जर तुमच्यात नवीन स्किल शिकण्याची भूक आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळेल. जर तुमचा पाल्य अजूनही 5वी ते 10वी या अत्यंत महत्वाच्या टप्प्यामध्ये असेल तर वेळ वाया घालवू नका. आजच या एक प्रॅक्टिकल निर्णय घ्या आणि त्याच्या भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी आमच्या एजो शॉप क्लासला भेट द्या. आमच्या एजो क्लास शॉपवर नक्की या. मर्यादित संख्या आहे. डिजिटल विश्वात अमर्याद संधी समजून आमच्या एजो शॉपवर आपल्या मुलांना पाठवा. डिजिटल विश्वातील अमर्याद संधी समजून घेण्यासाठी माझे 100 डिजिटल जॉब्स आणि कॅरियर यू कॅन डू फ्रॉम एनिवेअर हे बुक नक्की वाचा. हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचाही चुकीचा निर्णय होणार नाही आणि कोणाचेही भविष्य अंधारात जाणार नाही. योग्य आणि लॉजिकल विचार करा, नेहमी प्रॅक्टिकल राहा आणि आमच्या युट्यूब चॅनलला, एजो शॉप युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचप्रमाणे फॉरवर्ड करा. जर तुम्हाला काही नवीन येत असेल तर मला कॉमेंट्स मध्ये सांगा, त्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ तयार करेल. आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. नमस्कार.